येस, आता मात्र नक्कीच स्ट्रिक्ट वॉर्निंग असेल पंचांच्या वतीनं देखील. सुरुवातीच्या 4 षटकांचा नक्कीच वेल तुम्हाला दिला जातो 20 मिनिटांचा. 20 मिनिटांमध्ये 4 षटक कंप्लीट केले नाही तर अंतिम षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक इनफिल्डमध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपाने तुम्हाला घ्यावा लागेल. येस, या सूचना असतील. आता मात्र या मॅचसाठी पंचांच्या वतीनं देखील स्ट्रिक्ट वॉर्न केलं जात आहे आणि नक्कीच वेळेचं बंधन आता मात्र या सामन्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये दाखल होतोय. ऋतिक पाटील मॅन फ्रॉम वडवली, त्याच्या सोबतीनं यासीन मोगल मॅन फ्रॉम बल्ल्यानी. मागील मॅचमध्ये यासीन शून्यावरती बाद झाले होते परंतु या मॅचमध्ये कमबॅक करून द्यावा लागेल मांडा संघाला. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल प्रदीप पांडे. मागील मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली होती प्रदीपने देखील. संघाचा आयकॉन खेळाडू आणि नक्कीच इथे मात्र हे चांगलं कॉन्टेस्ट प्रेक्षकांना देखील पाहायला मिळेल. एका बाजूला ऋतिक पाटील आहे स्ट्राईक एंडला एज अ बॅटर, मांडा संघाचा आयकॉन खेळाडू. दुसऱ्या बाजूला गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय प्रदीप पांडे, मारल संघाचा आयकॉन खेळाडू. आयकॉन वर्सेस आयकॉन असं हे कॉन्टेस्ट. पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. दोन्ही संघांना देऊयात आपण खूप साऱ्या शुभेच्छा. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहिली तर एक क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरला बाउंड्री लाईनच्या दिशेने आहे आणि एक क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंग ऑनला. हो, पहिला चेंडू इथे मात्र ऑफस्टिकच्या बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा. सुरुवात इथे मात्र खराब चेंडूने करतोय प्रदीप पांडे. मागील मॅच मध्ये ऋतिक पाटीलने दमदार कामगिरी केली होती आणि इथे देखील कामगिरी दमदार करावी लागेल कारण की 5 षटकांची मॅच आहे. फायटिंग टोटल 50+ जरूर करावी लागेल कारण की मागील मॅच मध्ये आपण पाहिलं होतं तर सहजरित्या महारल संघाने धावा चेस देखील केल्या होत्या आणि इथे मात्र आता गोलंदाजीची नक्की जबाबदारी त्यांनी स्वीकारली. हो, पहिला चेंडू मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग पाहावं लागेल. समालोचन कक्षाला सलामी देणारा हा मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर ऋतिक पाटीलच्या बॅट मधून क्लास दमदार स्ट्रोक, षटकार. हो, इथे मात्र ऑन ड्राइव्ह केलं जातंय. ऋतिक सेन्सिबल क्रिकेट खेळतोय. एक षटकाराला त्याच्यानंतर मात्र ही सिंगल धावफलकावरती जोडली जाते आणि धावसंख्या धावफलकावरती 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. सुरुवात दमदार राहिली. प्रदीप पांडेला पण पाहिलं मागील मॅचमध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी हाताळली होती परंतु या षटकामध्ये एक षटकार आणि एक सिंगल धावफलकावरती जोडले. वाईट देखील आली होती. अनुषंगाने 8 धावा धावफलकावरती. रायझिंग अँड सरप्रायझिंग स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न झाला होता. हो, क्या बात आहे. यष्ट्यांच्या पाठीमागे मास्टर माइंड अनिल म्हात्रे फेकी देखील ॲक्युरेट केली होती नॉन स्ट्राईक एंडला. ही खासियत आहे अनिल म्हात्रेची आणि जर डायरेक्ट हिट लागला असता तर कदाचित धोक्याची घंटा पुनश्च ऋतिक पाटीलसाठी वाजली असती कारण की अनिलला देखील ठाऊक आहे ऋतिकची विकेट फार महत्त्वाची आहे. मागील मॅचमध्ये आपण पाहिलं तर ऋतिक वगळता कुठल्याही बॅटरने चांगली कामगिरी केली नव्हती परंतु पवन भोईरच्या नक्कीच त्या 10 धावा इथे मात्र नक्कीच विजयाची दिशा दाखवून दिली होती. ओ, फटका दमदार आहे. यासीन मोगलच्या बॅटमधून दमदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. सीमारेषा पार मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर A1 क्लास दाखवत असताना यासीन मोगल दमदार स्ट्रोक, षटकार. बाईकर मॅन ज्याच्या नावावरती नक्कीच मॅन ऑफ द सिरीजची एक बाईक आहे असंच खेळाडू यासीन मोगलला आपण पाहतोय. मागील मॅचमध्ये आपण पाहिला थोडंसं निराश राहिला होता परंतु इथे मात्र हा दमदार स्ट्रोक, षटकार पाहायला मिळतोय. हो, आडव्या बॅटने ऑन साइडला खेळले. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. धावाची संधी होती परंतु पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षितरित्या बॅटर पोहोचलेत. त्या अनुषंगाने एक चिकी सिंगल धावफलकावरती जोडली जाईल. धावसंख्या धावफलकावरती एका धावेच्या मधीनं 15 धावा.
15 धावा धावफलकावरती सुरुवात दमदार राहील. एक फ्लाइंग स्टार्ट करून दिला ऋतिक पाटील आणि यासिन मोगलने श्री गजानन डेव्हलपर्स मांडा या संघाला. 5 षटकांची मॅच आहे त्या अनुषंगाने इथे मात्र चांगला खेळ देखील करणं गरजेचं आणि सुरुवात दमदार राहिली सध्याच्या घडीला. यासिन आणि ऋतिकच्या सोबतीनं आपण पाहिलं तर एक पार्टनरशिप बिल्डअप केली जाते. समोर गोलंदाजी ट्रॅकवरती प्रदीप पांडे, थोडीशी महागडी गोलंदाजी जरूर राहिली परंतु अंतिम चेंडू आहे. मुकेश गायकर आणि प्रदीप पांडे मध्ये काहीशी चर्चा होताना कारण की ऋतिक पाटील स्ट्राइक वरती आहे. गोलंदाज तयार, ऑन दी मार्क प्रदीप पांडे. हो इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. एक धाव घेतले, डायरेक्ट हिट लागले, डायरेक्ट हिट झालाय आणि इथे मात्र पंचांनी टीव्ही अंपायर्सला रेफर केला. चेक केलं जाईल टीव्ही अंपायर्सच्या माध्यमातून पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेत की नाहीत. आणि इथे मात्र चांगला थ्रो पाहायला मिळाला. OUT फलंदाज असेल बाद, धावबाच्या स्वरूपाने फलंदाज यासिन होतोय बाद. बॅक टू द पवेलियन. रनआउटच्या स्वरूपाने विकेट्स आली. ॲक्युरेट फेकी आपण पाहिली. निनाद धुमाल होते शॉर्ट थर्डला आणि यष्टांवरती डायरेक्ट थ्रो लगावला आणि त्याच्यावरती पहिला विकेट्स मधाच्या आतमध्ये प्रस्थापित केला पियुष 11 संघानं. आणि आता मात्र नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये केतन भाकरेला आपण पाहतोय आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज अरुण आणि प्रदीपने मागील मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती परंतु इथे पहिल्या षटकामध्ये प्रदीपच्या गोलंदाजीच्या अगेन्स्ट 2 षटकार आले. एक षटकार यासिन मोगलने लगावला होता, एक षटकार ऋतिक पाटीलच्या बॅटमधून आला होता परंतु यासिनची विकेट्स देखील तितकीच महत्त्वाची असेल. नशिबाची साथ मिळाली नाही. मागील मॅच मध्ये देखील शून्यावरती बाद झाले होते. या मॅच मध्ये एक षटकार आला होता परंतु तदनंतर विकेट्स देखील आले. आता मात्र स्ट्राईक एंडला ॲज अ बॅटर संघाचा आयकॉन खेळाडू ऋतिक पाटील आपल्याला पाहायला मिळेल. लेन खेचले, त्याच्यावरती स्विच हिट, कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडूला फेकून दिलाय. आउटफील्ड फास्ट, चेंडू फरार होतोय सीमारेषा पार. दमदार स्ट्रोक, KPL चौकार. इथे मात्र चौकार येतोय. ऋतिक पाटीलने इम्प्रेसिव्ह कामगिरी केल्या. मागील मॅच देखील चांगली कामगिरी केली, आता देखील चांगली फटकेबाजी करतोय. आणखी एक, क्या बात आहे. आधी बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या होता, यावेळेस मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं बॅक टू बॅक सलगचा हा दुसरा चौकार. टू बॅक 2 चौकारल्याने धावसंख्या आता मात्र वेगाने पुढे सरसावत असताना 23 वरती जाऊन पोहोचते. 23 रन्स ऑन दी बोर्ड. 23 धावा धावफलकावरती. वडवली गावाची रन मशीन अनेक स्पर्धा त्याने गाजवल्यात आणि आज मात्र इथे कल्याण तालुका प्रीमियर लीग मध्ये श्री गजानन डेव्हलपर्स मांडा या संघाकडून ॲज आयकॉन खेळाडू मधून त्याची वर्णी लागली आणि आता मात्र चांगला खेळ त्याने देखील सध्याच्या घडीला केलाय. आणखी एक कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर
सीमा रेषा पार, दमदार स्ट्रोक, KPL षटकार. क्लास ऋतिक पाटील ऑन दी फायर. 6 चेंडू फेस केलेत, 21 धावांची आक्रमक खेळी त्याने साकारली. अरुण वरती आक्रमण चढवलं जातोय. पहिला चेंडूवरती चौकार, त्याच्यानंतर मात्र पुनश्च चौकाराने आता षटकार. येस निलेश म्हात्रे आमचे मोठे गावचे खेळाडू, विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. सन्मान्य निलेशदादा म्हात्रे यांना विनंती असेल आपण आमच्या मुख्य मंचावरती या. आपलं सहर्षार्थिक स्वागत. गोलंदाज तयार, पुनश्च अगेन्स्ट दी ऋतिक पाटील. ओ आणखी एक कमालीची फटकेबाजी, डाऊन दी बॉल. मनीष धुमाल होते त्यांच्या वाक्याच्या दूर, चेंडूला फेकून दिलाय. गौ कॉर्नर बॉडी लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 इन अ रो. ऋतिक पाटीलचा क्लास, दमदार स्ट्रोक, षटकार. इथे मात्र कमालीची फटकेबाजी पाहायला मिळते. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती आपण पाहिले तर चौकार, त्याच्यानंतर 2 षटकार. ओ स्टेप आउट करून खेळलेत. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहेत आणि तिथे क्षेत्ररक्षक अत्यंत वेगाने पोहोचतात, परंतु इथे चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं आणि तत्पर या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. चांगला संघर्ष करावा लागेल पियुष 11 या संघाला, कारण की फटकेबाजी दमदार राहिली आहे ऋतिक पाटीलची आणि धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचेल धावफलकावरती, ते म्हणजे तब्बल 37 धावा, 37 रन्स ऑन दी बोर्ड. हो, हा चेंडू थोडासा खाली ठेवलाय. क्षेत्ररक्षक आहे, धावाची संधी निर्माण झाली होती परंतु डायरेक्ट हिट लागत नाही आणि तत्पर ही एक धाव धावफलकावरती जोडली जाते. अशा पद्धतीनं अखेरीस 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 38 रन्स ऑन दी बोर्ड. लॉट्स ऑफ 1 विकेट. टीम श्री गजानन डेव्हलपर्स मांडा. दोन षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 38 धावा. ऋतिक पाटीलची कमालीची फटकेबाजी राहिल्या. 9 चेंडूमध्ये 30 धावांची आक्रमक खेळी त्याने साकारल्या. आता मात्र इथून धावा रोखाव्या लागतील पियुष 11 म्हारल या संघाला, कारण की फटकेबाजी दमदार राहिल्या. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या त्या म्हणजे तब्बल 15 आणि दुसऱ्या षटकामध्ये धावा घेतल्या 23 धावा. नक्कीच तिथे मात्र खर्च केल्या गोलंदाज अरुणने आणि इथून मात्र कमबॅक करावा लागेल गोलंदाजी ट्रॅकवरती. आता मात्र काहीसा चेंजेस पाहायला मिळतोय. मंदार पानसरेला इथे मात्र नक्कीच बोलवलं जाते. मंदारवरती विश्वास दाखवला. ग्रामीण क्रिकेटमध्ये वरप संघाकडून नेहमी चांगली गोलंदाजी केली, परंतु अगेन्स्ट दी ऋतिक पाटील इथे मात्र गोलंदाजी करायची आहे. काहीशी वेगळी रणनीती आखली गेली आहे पियुष 11 संघाच्या वतीनं, परंतु नक्कीच फटकेबाजी देखील तितकीच चांगली झाली आहे. धावांना ब्रेक लावणं गरजेचं आणि त्या अनुषंगाने इथे मात्र
खेळ साकारला जातो. त्याला वेळेच्या बाबतीत थोडंसं सहकार्य करा, वेळ कमी खर्च करायचा. गोलंदाज मंदार पानसरे, स्ट्राईक खेळला ॲज अ बॅटर ऋतिक पाटील. हो, ऋतिक पाटील साठी हा चेंडू ऑफ ड्राईव्ह केलंय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होतोय, पाहावं लागेल. आणि इथे मात्र पाहता पाहता 2 धावा पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सातत्याने ऋतिक पाटील आक्रमकता दाखवतोय, सेन्सिबल क्रिकेट खेळतोय, कारण की त्याला देखील माहित आहे इथून मात्र स्वतः जबाबदारीने खेळणं गरजेचं आहे. मागील मॅच मध्ये बॅटर्सने त्याला साथ दिली नव्हती, त्या अनुषंगाने कॅप्टन इथे मात्र नक्कीच लीडिंग फ्रॉम फ्रंट असं देखील आपण म्हणू शकता. ॲज आयकॉन प्लेअर आणि आयकॉन खेळाडू चांगली फटकेबाजी करतोय. 40 धावा धावफलकावरती. हो, आडव्या बॅटने ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न होता, पंचांचा वाईडचा इशारा. अतिरिक्तच्या स्वरूपाने एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. 41 धावा आता मात्र धावफलकावरती जोडल्यात. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि एक दमदार सुरुवात मी तर म्हणेन इथे करून दिले मधाच्या आतमध्ये ऋतिक पाटीलने. त्यामध्ये स्वतःच्या 32 धावा वैयक्तिक त्याने धावफलकावरती जोडल्यात. बत्तीस धावा. पहिल्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं तर ऋतिकच्या बॅट मधून 28 धावा बनल्या होत्या. हो, आडव्या बॅटने ऑन साइडला गॅप शॉट सिलेक्शन आहे. रेस फार मोठी. हो, इथे मात्र एकने छोडा, दुसरेने पकडा. बाकअप चांगला पाहायला मिळाला. आबा कारंडे होते, आबाने चेंडू सोडला होता, परंतु तिथे मात्र आपण पाहिलेला बंटी पटेल आपल्याला पाहायला मिळेल आणि त्या अनुषंगाने तत्पर. या धावा असतील त्या म्हणजेच 2 धावा. चेंडू अडवलाय. 2 धावा अगदी आमच्या मुख्य व्यासपीठाच्या समोर चेंडूला अडवला होता. त्या अनुषंगाने रियाजला आपण पाहिलं, 2 धावा आपल्या संघासाठी त्याने वाचवल्या. आणि धावसंख्या धावफलकावरती आता मात्र आपल्याला पाहायला मिळतील 43 धावा. चांगलं क्षेत्ररक्षण टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहू शकता. रियाज आले होते अगदी डीप मधून मिड विकेटच्या दिशेने भरता वेगाने आले, चेंडूला गॅदर केला आणि 2 धावा रोखल्या. हो, हा चेंडू बॅक ऑफ द हँड पिच केलाय. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक येत आहेत. एक धाव कंप्लीट. रियाजने गॅदर केल्यात, फेकी ॲक्युरेट आहेत, परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स. ऋतिक पाटील सेन्सिबल क्रिकेट खेळतोय. चौकार षटकार येत नाहीत, परंतु सिंगल डबलने इथे मात्र संघाची धावसंख्या पुढे घेऊन जातोय. 12 चेंडू खेळला आणि 12 मध्ये आतापर्यंत बोलल्या 36 धावा. कमालीची फटकेबाजी राहिली, कमालीची बॅटिंग. संघर्ष करावा लागतोय पियुष 11 संघाला. हे विकेट्स फार महत्वाचे असेल, कारण की इथे जरा या मॅच मध्ये आपलं प्रतिबिंब पाडायचं असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. आणि इथे मात्र हा चांगला चेंडू पिच केला मधाच्या आतमध्ये. मंदारने बॅक ऑफ द हँड चेंडूला पिच केला आणि या गतीनं बीट केलं ऋतिक पाटीलला. हा चेंडू निर्धाव फेकला. 45 धावा धावफलकावरती. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 45 धावा धावफलकावरती. ओ, लेन केसले त्याच्यावरती इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत आणि तत्पूर्वी ही एकच धाव मिळेल. चांगली गोलंदाजी राहिली. या षटकामध्ये मंदारने धावा दिल्या नाहीयेत. विचार केला तर 5 चेंडू फेकले, फक्त 8 धावा खर्च केल्यात. सुरुवातीच्या 2 षटकांचा आपण विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 15, दुसऱ्या षटकामध्ये 23 धावा आल्या होत्या. या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 8 धावा धावफलकावरती जोडल्यात. अंतिम चेंडू आणि स्ट्राईक एंडला ॲज अ बॅटर केतन भाकरे. हो, इथे मात्र चांगला स्ट्रोक आहे. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक त्यांच्या वाक्याच्या दूर, मिड विकेट बॉन्डी लाईनच्या बाहेर. केतनच्या बॅट मधून दमदार स्ट्रोक, षटकार.
12 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि इथून मात्र आमच्या स्क्रीनवरती आपण पाहू शकता ही आकर्षक बॅट आणि त्याच्यावरती जे नाव कोरलंय ते देखील लोभणी आहे, वहिनीची सबत. खरं तर नक्कीच क्रिकेटमध्ये आपण पाहिलं प्रत्येकाशी गर्लफ्रेंड किंवा नक्कीच होणारी वाईफ असते, परंतु क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर आपल्या बॅटवरती हे नक्कीच प्रेम आहे आणि वहिनीची सबत असं नाव त्याने देखील अधोरेखित केलंय. क्या बात आहे. चला मॅच ऑन करायची. 52 धाबा फलकावरती आणि आता मात्र उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज पुढच्या गोलंदाजी ट्रॅकवरती प्रदीप पांडेला आपण पाहतोय. प्रदीप पांडे गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. समोर ऋतिक पाटील आहे. केतन भाकरे देखील एक चेंडू फेस करत असताना एक षटकार मारलाय. मागील मॅच मध्ये देखील पहिल्या चेंडूवरती एक चौकार आला होता. इथे देखील पहिल्या चेंडूवरती षटकार त्याने मारलाय आणि नक्कीच चांगली पार्टनरशिप देखील आपल्याला पाहायला मिळते. ऋतिक पाटीलचं कौतुक करावं लागेल. 14 चेंडू आणि 37 धावांची आक्रमक खेळी. प्रदीप पांडे गोलंदाजी ट्रॅकवरती अगेन्स्ट दी ऋतिक पाटील. ओ ऋतिक साठी हाफ ट्रॅकर त्याच्यावरती पुल केलाय. क्षेत्ररक्षक आहेत प्रणित. डाऊन दी बॉल. इथे मात्र कमालीचा झेल टिपलाय. फलंदाज ऋतिक पाटील होतोय बाद. गोल्डन विकेट्स या सामन्याची पहिल्या चेंडूवरती प्रदीप पांडेने स्वीकारले आहे. फलंदाज ऋतिक बॅक टू द पवेलियन. त्याच्या जोरावरती काहीशी नक्कीच धावा देखील जोडल्या होत्या आणि आता मात्र एक चांगला प्लॅटफॉर्म सेट केलाय मधाच्या आतमध्ये आयकॉन प्लेयर ऋतिक पाटीलनं. हो आणखी एक इथे मात्र मिस्टामिक स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर राहिले आणि तत्पूर्वी या धावा मिळतील त्या म्हणजे तब्बल 2 धावा. बराच वेळ चेंडू हवेत होता. असं वाटलं होतं की चेंडूच्या मिरिट पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचतील, परंतु तसं घडलं नाहीये आणि धावसंख्या धावफलकावरती 54 धावा. चांगली धावसंख्या बिल्डअप केली जाते. 5 षटकांची मॅच आहे. विचार केला पियुष इलेव्हन महारल संघाचा तर त्यांच्याकडे देखील चांगले फटकेबाज करणारे फलंदाज आहेत आणि त्या अनुषंगाने इथे मात्र नक्की चांगली धावसंख्या पाहायला मिळते आहे. प्रदीप पुणेशा सज्ज होतोय. ओ प्रदीपचा हा चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न झाला होता. पवन भोईरचा बीट होत्यात बॅटर आणि हा चेंडू येते डॉट. कल्याण तालुका प्रीमियर लीग सीझन 2 आपण पाहतोय आणि नक्की सुरेख अशी स्पर्धा आपण पाहतोय. अहमदबाई कांबळे यांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा. तिथे क्षेत्ररक्षक आहेत स्क्वेअर लेगला. त्यांच्या वाक्याच्या दूर वाट पाहत होते, परंतु चेंडू एका टप्प्यानं सीमारेषा पार. दमदार स्ट्रोक चौकार. क्या बात है नईम भाई. नईम भाई फिलहाल बहुत ख्याल रख रहे हैं. अंपायर्स, कमेंटेटर, स्कोरर और लाइव टेलीकास्ट टीम का शुक्रिया आपका तहे दिल से. ओ चांगला स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न पुन्हा झाला होता. डायरेक्ट हिटची संधी, परंतु
इथे डायरेक्ट हिट लागला नाहीये आणि त्या अनुषंगाने इथे मात्र हा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. मागील चेंडूवरती आपण पाहिलं तर तिथे जेलसाठी येणं गरजेचं होतं. प्रणित नक्कीच बॉलची वाट पाहत राहिले, परंतु आउटफील्ड फास्ट होते. अनुषंगाने चौकार देखील पाहायला मिळाला आणि आता मात्र कमबॅक केलाय प्रदीप पांडेनं. हो, चांगला चेंडू होता. बॅक टू द बॉलर चेंडूला खेळून काढलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, एकच धाव मिळेल आणि अशा पद्धतीनं 4 षटकांचा खेळ होतोय समाप्त आणि 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 59, 59 धावा. अंतिम एका षटकाचा खेळ शिल्लक आहे आणि धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 59, 59 धावा बनल्यात. चांगली दमदार फटकेबाजी राहिली आहे. फलंदाजी करत असताना श्री गजानन डेव्हलपर्स मांडला या संघाची. टॉस जिंकला होता. टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंग घेतली आहे, कारण की त्यांना देखील ठाऊक आहे इथे धावा चेस होताना थोडंसं नक्कीच बॅकफुटला संघ जादलेत आणि त्या अनुषंगाने इथे मात्र बॅटिंगचा निर्णय त्यांनी घेतला. आणि आता मात्र अंतिम षटकामध्ये गोलंदाजीसाठी निनाद धुमालवरती विश्वास दाखवलाय. धावसंख्या 59 जरूर झाले. इथून मात्र 70 ते 75 धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला जाईल यात मात्र शंका नाही, परंतु समोर निनाद धुमाल आहे, एक्सपिरियन्स गोलंदाज आहेत, मॅन फ्रॉम वरअप आणि त्यांच्या अगेन्स्ट ॲज अ बॅटर पवन भोईरला आपण पाहतोय, मॅन फ्रॉम सापाड. केतन भाकरेचं देखील कौतुक करावं लागेल. एकच चेंडू त्याला आतापर्यंत भेटला, त्याच्यावरती षटकार मारला, त्याच्यानंतर त्याला स्ट्राईक मिळाली नाहीये. आतापर्यंत 4 षटकांचा सामना संपलाय आणि एकच चेंडू आतापर्यंत केतनला देखील नक्कीच मिळाला होता, त्याच्यावरती त्याने षटकार देखील मारला होता. आता मात्र अंतिम षटक स्ट्राईक एंडला पवन भोईर. हो, पवन भोईर आणि पहिला चेंडूवरती दांडी गोल. यू मिस, आय डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय, विकेटची प्राप्ती. फलंदाज पवन होतोय बाद. बॅक टू द पवेलियन. फहीम इद्रिस येतोय. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. निनादने इथे मात्र चांगली गोलंदाजी केली. अपील लाऊड अपील जरूर झाले आणि इथे मात्र पंच चर्चा करतील आणि योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवतील. पंचांनी वाईट घोषित केला. अवंतरच्या स्वरूपाने एक धाव धावफलकावरती जोडली जाईल आणि धावसंख्या धावफलकावरती 60 धावा. 60 धावांची आक्रमक खेळी साकारली. विचार केला तर नक्कीच आजच्या दिवसातील हायेस्ट स्कोर आपण पाहतोय. पहिल्या मॅच मध्ये 51 बनल्या होत्या, दुसऱ्या मॅच मध्ये 56 बनल्या होत्या. आता मात्र 60 धावा धावफलकावरती आपण पाहतोय आणि 5 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. येणारे 5 चेंडू निर्णायक. गोलंदाज तयार, निनाद धुमाल. फहीम साठी हा चेंडू ऑफ ड्राईव्ह केले. लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक येतात. एक धाव कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न होतोय आणि पाहता इथे मात्र पुनश्च टीव्ही अंपायर्स कडे निर्णय सोपवला.
चेक केलं जाईल टीव्ही अंपायरच्या मदीनं पॉपिंग क्रीज मध्ये बॅटर केतन पोचलेत की नाही आहेत. ओ युटी फलंदाज असेल बाद. तदनंतर त्याला स्ट्राईक मिळाली नाहीये आणि आता मात्र धावबाच्या स्वरूपाने बाद होते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुजित पावशे मॅन फ्रॉम कोंढेरी आणि आता मात्र स्ट्राईक एंडला ॲज अ बॅटर फहीम इद्रसी. चेंडू शिल्लक आहे 4 आणि धावसंख्या धावफलकावरती 61 61 धावा धावफलकावरती. ओ दांडी दांडी गोल यू मिस आय डेफिनेटली. विकेट क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये फहीम इद्रसी बाद. विकेटचा क्रमांक 5 निनादने चांगली गोलंदाजी केली आहे आणि निनादने जर विकेटसाठी घेतली तर निलेश कडू साहेबांच्या वतीनं 5,000 रुपयाचं कॅश प्राईज आणि समालोचकांसाठी देखील 2,000 रुपयाचं कॅश प्राईज. क्या बात आहे. निनाद धुमाल इथे मात्र चांगली कामगिरी करतोय. नवीन बॅटर 7व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. ओ स्वीच हिट कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. पहिला चेंडू फेस करत असताना भावेश कोटच्या बॅट मधून हा दमदार स्ट्रोक चौकार. वरती 65 65 धाबा. ओ फटका हा देखील चांगला आहे. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येतात आणि इथे मात्र वेल जज. आणखी एक विकेट स्वीपर कव्हरला कमालीचा झेल. फलंदाज भावेश कोट बाद. बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नौशाद अन्सारी. कमालीची गोलंदाजी निनाद धुमालची राहिली. आतापर्यंत 3 विकेट्स घेतलेत. धावा खर्च केल्यात 6 आणि आता मात्र हा अंतिम चेंडू कमबॅक केलाय पियुष 11 मारळ या संघानं आणि आता मात्र नौशाद अन्सारीकडे स्ट्राईक आहे आणि या इनिंग मधील हा अंतिम चेंडू
अंतिम चेंडूवरती किती धावा येतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. नौशाद स्ट्राईक केला ॲज अ बॅटर, गोलंदाज निनाद धुमाल. नौशादसाठी हा चेंडू ऑन ड्राईव्ह केला डीप मधून मनीष धुमाळ येत आहेत. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता 2 धावा पूर्ण. आणि अशा पद्धतीनं 5 षटकांचा आणि पहिल्या इनिंगचा खेळ होतोय समाप्त. आफ्टर दी 5 ओव्हर्स धावसंख्या धावफलकावरती 67 धावा आणि जिंकण्यासाठी आता मात्र 68 धावेंची आवश्यकता असेल पियुष 11 मारल या संघाला. आणि या धावा चेस होतील की डिपेंड होतील या मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करूयात रोशनजी संते सरांना. परंतु तत्पूर्वी आपण करूयात पुढील मॅचचा टॉस. मायरा 11 नवापाडा आणि त्यांच्या आगेच संघ आपल्याला पाहायला मिळेल युग 11 तिसगाव. चला टॉस साठी या. प्लेइंग 11 आपण पाहू शकता पियुष 11 मारल संघाचे. परंतु तत्पूर्वी आपण टॉस करूयात. युग 11 तिसगाव संघाचे संघनायक आपण टॉस साठी लगेचच या, कारण की या ठिकाणी मायरा 11 नवापाडा संघाचे संघनायक नव्हे तर संपूर्ण टीम सज्ज. चला आपण टॉस करूयात पुढील मॅचचा. चला टॉससाठी या. दोन्ही कॅप्टन मायरा 11 नवापाडा आणि युग 11 तिसगाव. चला युग 11 ची कॅप्टन इथे उपस्थित आहेत. मायरा 11 कॅप्टन. नईम बाय टॉस आपण करूया तुमच्या शुभ हस्ते.
मायरा 11 नवापाडा आणि युग 11 तिसगाव या दोन टीममध्ये सामना असेल. युग 11 तिसगाव या टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. चला मायरा 11 नवापाडा संघ कॅप्टन या लगेचच टॉससाठी 68 धावा बनवायच्या आहेत पियुष 11 म्हारळ या टीमला हा सामना जिंकण्यासाठी. चला दोन्ही कॅप्टन या आपण या कॅप्टन या आपण. सलामीची जोडी आपण पाहतोय अनिल म्हात्रे आणि मुकेश गायकर ही जोडी. टॉस आपण करतोय. टॉस जिंकलेला आहे मायरा 11 नवापाडा या टीमने आणि फिल्डिंग फर्स्ट हा त्यांचा निर्णय आहे. मिसटायमिंग आहे. झेलची शक्यता असेल आणि हा झेल झालाय ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. जीवनदान मिळतंय. भाविश कोट होते मिडॉनला आणि भाविश कोटने केली चूक. ज्या अनिल म्हात्रेने 38 धावा बनवल्या होत्या पहिल्या मॅचमध्ये त्या अनिल म्हात्रेला मिळते हे जीवनदान शून्यावरती. या झेलची किंमत मोजावी लागेल. पहिल्या चेंडूवरती जीवनदान मिळतंय. स्ट्राइक इनला बॅट्समन कल्याण ग्रामीणचा क्रिस गेल. मुकेश गायकर ऑन स्ट्राइक. संदेशने पहिल्या मॅच मध्ये 5 विकेट घेतले होते. विकेट हॅट्रिक देखील नोंदवली होती. ऑन साइडला बिग हिट इनटू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. इट्स आउट ऑफ दी पार्क. बिग पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 7 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे. संदेश वाल्मिकी यांचं. मुकेश गायकर ऑन स्ट्राइक. डान्सिंग डाऊन द विकेट. बॅटच्या आतलीकडे होती. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती आहेत. 68 धावा बनवायच्या आहेत 5 षटकांमध्ये. विनर विनर हा सामना सुरू आहे. जो संघ इथून सामना जिंकेल तो संघ
क्वालिफाय होईल सुपर 8 मध्ये कल्याण तालुका प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये. गोलंदाज संदेश, स्ट्रायकिंगला फलंदाज अनिल म्हात्रे. रन मशीन आहे, डान्सिंग डाऊन द विकेट. झेल सोडले पहिल्या चेंडूवरती, त्याचाच परिणाम आपण पाहतोय. चौकार येतोय अनिल म्हात्रेच्या बॅटमधून. खेळची किंमत मोजावी लागेल आणि चौकार आलाय अनिल म्हात्रेच्या बॅटमधून. रन मशीन आहे वरप या टीमची. हाफ ट्रॅकर, डान्सिंग डाऊन द विकेट. लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक येतोय हा दुसरा चौकार आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 16. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 68. 24 चेंडू शिल्लक आणि अजूनही 52 धावांची गरज या मॅच मध्ये आहे पियुष 11 म्हारळ या टीमला. चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी अजूनही 52 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ऋतिक पाटील येत आहेत या दुसऱ्या षटकामध्ये. 5 षटकांमध्ये 67 बनवल्या होत्या. जगन्नाना पाटील, अतिकबाई सय्यद, निशांतदादा मिरकुटे, राज भोईर यांचा संघ इन ॲक्शनमध्ये आहे. त्यांचे संवेद आपण पाहू शकाल. त्यांचे मेंटॉर आणि वरपगावचे सुप्रसिद्ध रील स्टार रोहन तरे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. टीमला सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत. अगदी थोड्याच वेळामध्ये जगन्नाना पाटील यांचं देखील आगमन होणार आहे. ऋतिक पाटील गोलंदाजी मार्कवरती. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, व्यवस्थित चेंडू बॅटवरती येत नाही. 30 सर्कलमध्ये चांगली फिल्डिंग. संदेश वाल्मिकी होते. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. आलाय हा डॉट बॉल. एक चांगलं बॅटल आपण पाहू शकाल, बेस्ट वर्सेस बेस्ट. कारण की मुकेश गायकर हे नाव देखील खूप मोठं आहे या टेनिस विषयामध्ये आणि ऋतिक पाटील ॲज अ आयकॉन तो ही स्पर्धा खेळतोय. हाफ ट्रॅकर, शॉर्टम पूल. क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. फील्डर के मस्तक पर दस्तक देती हुई 6 रन. सो मच. षटकार आलाय मुकेश गायकरच्या बॅटमधून या इनिंग मधील हा दुसरा षटकार. प्रचंड वेग आहे. गुडलेन स्पोर्टून चेंडू टेक ऑफ झालाय, राईज झालाय आणि बॅट्समन मुकेश गायकरला संपूर्णपणे सरप्राईज केलं या चेंडूवरती. ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय. नक्कीच गुडलेन स्पोर्टून चेंडू टेक ऑफ झाला आणि सरळ जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये विसावलाय. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या 22. डान्सिंग डाऊन द विकेट. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका. डीप एक्स्ट्रा कव्हर. सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
मॅच धावसंख्या आपण पाहू शकाल 26. पुन्हा एकदा लॉफ्टेड इट क्षेत्ररक्षक आहेत आणि सीमा रेषेच्या बाहेर हा षटकार येतोय मुकेश गायकरच्या बॅट मधून. मुकेश गायकर सेट ऑन फायर. काय बॅटिंग करतोय मुकेश गायकर या मॅच मध्ये. 3 षटकार लगावलेत आतापर्यंत मुकेश गायकरने, 1 चौकार. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, प्लेड ऑन झालेत, फलंदाज झाले बाद, बिग विकेट डाऊन. मुकेश गायकर बॅक टू द पविलियन. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 32. नाराज आहे मुकेश गायकर, कारण की सरळ बॅटने धावा येत होत्या. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि प्लेड ऑन झालेले आहेत. ही महत्वाची विकेट, ही मोठी विकेट मिळवली आहे गोलंदाज ऋतिक पाटीलने. ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा लागली आणि थेट यष्ट्यांचा वेध घेतलाय. प्लेड ऑन झालेत आणि मिळते ही प्राइज विकेट मुकेश गायकरची ऋतिक पाटीलला. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 32. 18 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 36 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये पियुष 11 म्हारळ या संघाला. रियाज न्यू बॅट्समन येतोय बॅटिंग करण्यासाठी. 18 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या धावा 36 या मॅच मध्ये. फहीम येतोय, नवीन गोलंदाज फहीम इद्रिसी. पहिला चेंडू आलाय, वाईट बॉल दिशेपासून भरकटलाय. दिशाहीन हा चेंडू आपण पाहिलाय, पंचाने दंडित केलेला आहे. धावसंख्या 33. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. श्री गजानन डेव्हलपर्स मांडा या टीमचे संघ मालक जगन्नाना पाटील यांचे इथे आगमन होते. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या समवेत आपण पाहू शकाल मस्कलचे वंडर बॉय विशाल भोईर आपलं देखील स्वागत आहे. आणि त्यांच्या समवेत चिंटू विश्वकर्मा सॉफ्टने खेळत आहेत. फक्त दिशा दिली आहे. 1 धाव झाली कंप्लीट आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं आहे. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 34. अर्धा पल्ला पूर्ण केले. अजूनही 34 धावा बनवायच्या आहेत. 17 चेंडू शिल्लक. 17 चेंडू बनवायच्या धावा 34. बाउन्ससाठी रिव्ह्यू घेतलेला आहे का?
रिव्ह्यू अनसक्सेसफुल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. एकच धाव मिळालेल्या चेंडूवरती. रियाज शहा ऑन स्ट्राईक. धावसंख्या आहे 34. अजूनही 17 चेंडू शिल्लक आहेत. 34 बनवायचे आहेत या मॅच मध्ये. सामना जिंकण्यासाठी पियुष 11 म्हारळ या टीमला ऑन द टॉस खेळतात. इनफिल्डच्या वरून खेळतात. गॅप मधून चेंडू चाललाय. डीप एक्स्ट्रा कव्हर. बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. अश्विनी गरज या मॅच मध्ये आहे. 16 चेंडू शिल्लक. बनवायच्या धावा 30. सामना जिंकण्यासाठी विजयाच्या दिशेने वाटचाल केली. पियुष 11 म्हारळ या संघाने या मॅच मध्ये. जो संघ जिंकेल तो संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय होईल. दोन्ही संघांनी आजच्या दिवसामध्ये एक एक सामना जिंकलाय. बॅकफुटला गेले. स्क्वेअर कट करतायत. पॉइंटला क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 40 धावा धावफलकावरती. खूप चांगली फाईट आपण पाहतो या दोन टीम मध्ये. 15 चेंडू शिल्लक आहेत. 28 धावा अजूनही बनवायच्या आहेत. या पुढीलच्या सामन्यामध्ये मायरा 11 नवापाडा या टीमने टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली आहे आणि युग 11 तिसगाव या टीमला इन्व्हाइट केलेला आहे बॅटिंग करण्यासाठी. 5 षटकांचा सामना असेल. स्विच हिट. सीमा रेषेच्या बाहेर हा चौकार येतोय रियाजच्या बॅटमधून. बॉल. 13 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा या मॅच मध्ये 24. 13 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. फहीम क्षेत्ररक्षक आहेत. गॅप मधून चेंडू चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चौकार येतोय रियाज शहाच्या बॅट मधून. पहिल्या 3 षटकात पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या
12 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी अजूनही 20 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. सुरेख फटकेबाजी सुरू आहे रियाज शाह आणि अनिल म्हात्रेची. अनिल म्हात्रे खेळतो 4 चेंडू आणि 10 या धावसंख्येवरती. त्याला साथ देतोय रियाज शहा. बॅटिंग करतात 14 या धावसंख्येवरती. 12 चेंडू शिल्लक आहेत. 20 धावा अजूनही बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. गोलंदाजी मार्कवरती येतोय या चौथ्या षटकामध्ये. गोलंदाज ऋतिक पाटील आयकॉन आहे या टीमचा. ऋतिक पाटील येत आहेत या चौथ्या षटकामध्ये. पहिला चेंडू बॅकफुटला गेले. कट करण्याचा प्रयत्न होता. पहिला चेंडू आलाय डॉट बॉल. 11 चेंडू शिल्लक आहेत. 20 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. पियुष 11 म्हारळ या संघाला. एका बाजूला आपण पाहतोय निखिल पाटील विष्णू सरांचा संघ इन ॲक्शन मध्ये आहे. पियुष 11 म्हारळ. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जगन्नाना पाटील, निशांत दादा मिरकुटे, आतिकबाई सय्यद, राज भोईर यांचा संघ इन ॲक्शन मध्ये आहे. बॅटच्या टोएंडला चेंडू लागतोय. त्याच्यावरती मिळते एक धाव. एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये धावसंख्या. एकने पुढे जाईल. 49 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी 19 धावांची गरज आहे. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 10 चेंडू बनवायच्या धावा 19 या मॅच मध्ये. चांगलं बॅटल आपण पाहतोय. हाफ ट्रॅकर आहे. पुल करताय. क्षेत्ररक्षक आहेत आणि हा झेल पकडलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेवरती. फिल्डर होते डीप मध्ये. भावेश कोटने हा झेल पकडलेला आहे. मॅच न्यू बॅट्समन मनीष धुमाळ येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. किंग्स प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी होता मनीष धुमाळ. वाईड यॉर्करचा वापर केलेला आहे. पंचांचा इशारा वाईड बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. ॲक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. नक्कीच वेल लेफ्ट मी कौतुक करेन मनीष धुमाळ यांचं. 50 कंप्लीट. 50 धावा धावफलकावरती. 9 चेंडू शिल्लक आहेत. 18ची गरज या मॅच मध्ये आहे. पुन्हा एकदा लाईन खराब आहे. पुन्हा एकदा पंचांनी दंडित केलेला आहे. वाईड बॉलचा इशारा येतोय. मनीष धुमाळ स्ट्राईक इनला आहेत. राईटम ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतायत. लेग कटर हा चेंडू आपण पाहिलाय ऋतिक पाटीलचा.
17 धावांची अजूनही गरज आहे. 9 चेंडू शिल्लक आहेत. चेंडू शिल्लक आहेत 9. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 17. चेसिंग कंपल्सरी आहे. ऑन साइडला क्रॉस बॅटे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आलाय हा डॉट बॉल. चेंडू शिल्लक आहेत 8. धावा बनवायचे 17. ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय. भरपूर शफल झाले होते आणि मिड विकेट असेल, लॉंग ऑन असेल, या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. मनीष धुमाळ यांचा असफल राहिला आहे. डॉट बॉलची समाप्ती. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल या मॅच मध्ये. लॉफ्टेड इट स्लॉट मध्ये आहे, त्याला डिपॉझिट केलं आहे या प्लॉटच्या बाहेर. इन टू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. लॉंग ऑन सीमा पार हा येतोय मनीष धुमाळ, ब्रँडेड षटकार. मनीष धुमाळ इन्फॉर्म खेळाडू आहे. किंग्स प्रीमियर लीग अक्षरशः गाजवली होती. त्यानंतर जय भोले चषकामध्ये देखील मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी होता मनीष धुमाळ. 7 चेंडू 11ची गरज. आणि पुन्हा एकदा येतो हा वाईट बॉल. चला वाईट साठी रिव्ह्यू नाहीये पंच. पहिल्या दिवसापासून आपण अंपायरिंग करतायत. फक्त नो बॉल साठी आणि बीमर साठी आहे, रनआउट साठी आणि बीमर साठी आहे. व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू नाही आहे ऋतिक. पहिल्या दिवसापासून आम्ही सूचना करतोय. आज देखील सकाळी ती सूचना केली होती. फक्त बीमर साठी आणि रनआउट साठी रिव्ह्यू आहे. माने सर व्हाईट बॉल. आणि समर इन डिलिव्हरी आलाय हा डॉट बॉल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 58. अजूनही 10 धाव बनवायच्या आहेत. 6 चेंडू शिल्लक. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज या मॅच मध्ये. नक्कीच मनीष धुमाळ आणि अनिल म्हात्रे ही जोडी आपण पाहतोय नक्कीच खेळपट्टीवरती आहे. त्यामुळे विजयाच्या आशा पल्लवीत असतील. पियुष 11 महारळ या टीमसाठी 4 षटकांमध्ये 58 बनवल्यात. अजूनही 10 धावा बनवायच्या आहेत. चेंडू शिल्लक 6. पवन येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. पवन भोईर. 6 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी बनवायचे धावा 10 या मॅच मध्ये. अनिल म्हात्रे आणि मनीष धुमाळ ही जोडी आहे. इथून जो संघ जिंकेल तो संघ सुपर 8 मध्ये प्रवेश करेल. अहमदभाई कांबळे, अरमभाई शेख आणि
फिरोजबाई शेख यांच्या माध्यमातून कल्याण तालुका प्रीमियर लीगचं हे आयोजन नियोजन आपण पाहतोय. आजचा हा तिसरा दिवस आहे. दुपारचं हे सत्र आहे. तिसरा सामना सुरू आहे आजच्या दिवसामध्ये. अनिल म्हात्रेचा झेल सोडल्यानंतर चांगली बॅटिंग ते करतायत. पहिल्या चेंडूवरती शून्यावरती झेल सोडला होता, त्यानंतर बॅक टू बॅक 2 चौकार लगावले. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. पवन भोईर मॅन फ्रॉम सापाड, ब्लॅक डायमंड ऑफ सापाड. आणि सापाडचेच आमचे डीजे मास्टर देखील आहेत. सापाडचे अतुल पाटील देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. 5 चेंडू शिल्लक आहेत. 10 धावांची गरज या मॅचमध्ये आहे. प्रेशर ऑन द बॅट्समन, प्रेशर ऑन द बॉलर. प्रेशर आहे या सामन्याचा, कारण की सामना देखील फार महत्त्वाचा आहे. दोन्ही संघांना माहिती आहे हा सामना जर इथून जिंकले तर सुपर 8 मध्ये संघ क्वालिफाय होईल. त्यासाठी हा सामना फार महत्त्वाचा आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, अनिल म्हात्रेला शांत ठेवलंय. ज्या अनिल म्हात्रेने पहिल्या मॅचमध्ये 38 धावांची विस्फोटक इनिंग साकारली होती, तोच अनिल म्हात्रे आपण पाहतोय या मॅचमध्ये संघर्ष करतोय. मोठे फटके येत नाही आहेत. डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी. 4 चेंडू शिल्लक आहेत. 10 धावांची गरज आहे. हाय व्होल्टेज सामना, बिग फाईट मॅच रंगतीये. या 2 संघांमध्ये काटेकी टक्कर आपण पाहतोय. टॉपेज आहे. मिस्टामिक स्ट्रोक आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक घेत आहे संदेश वाल्मिकी. थोडेसे फंबल झाले. 2 धावा कंप्लीट. धावबाची संधी आहे. विकेट आणि विकेट गमावली आहे मनीष धुमाळ. बॅक टू द पविलियन. चेंडू शिल्लक आहेत 3. जिंकण्यासाठी बनवायचे धावा 8 या मॅच मध्ये. न्यू बॅट्समन अभिषेक येतोय बॅटिंग करण्यासाठी. अभिषेक यादव. 3 चेंडू 8 बनवायचे आहेत. अनिल म्हात्रेमध्ये ती क्षमता आहे. गुणवत्ता ठासून भरली आहे. अनेक सामने जिंकून दिलेत अनिल म्हात्रेने. हाही सामना जिंकून देईल का? बैठक स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न. प्रेशर आहे. दबाव आहे अनिल म्हात्रेवरती. प्रत्येक डॉट बॉल जल्लोष करतायत मांडा संघ. मोठा फटका आला तर जल्लोष करतायत म्हारळ संघ. 2 चेंडू शिल्लक आहेत. 8 धावांची गरज. पवन भोईरचं मी विशेष कौतुक करेन. काय गोलंदाजी सुरू आहे या षटकामध्ये. पवन भोईर मॅन फ्रॉम सापाड. चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे कंपल्सरी अनिल 8 धावा बनवावे लागतील. सुस्वागतम. कल्याण तालुका प्रीमियर लीगचे प्रमुख आयोजक अहमदभाई कांबळे साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. 1 धाव झाली कंप्लीट. क्या बात आहे. फिल्डिंग अप्रतिम झाली आहे. दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा. आता मात्र 1 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 6 धावांची गरज या मॅच मध्ये आहे. सुस्वागतम. कल्याण तालुका प्रीमियर लीग सीझन 2 चे प्रमुख आयोजक अहमदभाई कांबळे साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. 1 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. 1 चेंडू 6 धावा बनवावे लागतील या मॅच मध्ये. सामना जिंकण्यासाठी पियुष 11 म्हारळ या टीमला. सामना आवडला असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या. या दोन्ही संघांसाठी शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना रंगतोय. 1 चेंडू शिल्लक. 6 ची गरज. पवन भोईर वर्सेस अनिल म्हात्रे. 1 चेंडू 6 धावा.
जर षटकार लगावला तर कल्याण तालुका प्रीमियर लीगचे प्रमुख आयोजक अहमदभाई कांबळे यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल आणि जर विकेट घेतली तरी देखील 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. ATM ऑन केलेला आहे स्पर्धेचे प्रमुख आयोजक अहमदभाई कांबळे साहेबांनी. एक चेंडू 6 धावा. फुलटॉस चेंडू होता आणि सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे श्री गजानन डेव्हलपर्स मांडा या संघाने. आणि मांडा संघ दाखल होतोय कल्याण तालुका प्रीमियर लीग सीझन 2 च्या सुपर 8 मध्ये. अभिनंदन जगन्नाना पाटील, निशांत दादा आपलं अभिनंदन, आतिकबाई सय्यद आपलं देखील अभिनंदन आणि राज भोईर रील स्टार रोहन तरे आपलं देखील अभिनंदन.